इच्छुक संघाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक दिवशी एक गाव एक असं संघ या स्पर्धेमध्ये आमंत्रित केलेले आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक आहे. या स्पर्धेचे प्रवेश फी आहे 12,000. प्रथम पारितोषिक असेल 1,11,111. द्वितीय पारितोषिक आहे 55,555. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आहे 25,555. चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक आहे 15,555. आणि विशेष म्हणजे प्रत्येक दिवशी 8 संघ खेळवले जातील. 2 संघांना बाहेर काढलं जाईल. प्रत्येक मॅच करता डबल ब्लेडची बॅट असेल. मात्र ब्रदर्स अँड स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आलेली ती बॅट आपल्याला मॅन ऑफ द मॅच करता पाहायला मिळेल. आणि जो संघ टॉस जिंकतोय त्या संघ नायकाला एकंदरीत बिस्लरीचा बॉक्स सुद्धा मिळेल. 48 छोट्या बाटल्या त्या विजयी कॅप्टनला, टॉस जिंकणाऱ्या कॅप्टनला दिले जातील. अशी भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आहे. जर्सी सुद्धा तिथे प्रत्येक खेळाडूला देण्यात येतील. आणि खास करून वन मॅन आर्मी आदरणीय सन्माननीय अमित दादा रमेश तरे यांचं हे सौजन्य आहे. आणि जवळजवळ 5.5 लाख रुपये त्याने स्वतःच्या खिशातले त्या स्पर्धेमध्ये टाकलेले आहेत. पहिला बॉल सुरू होणाऱ्या या मॅचचा फुल टॉस बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात आणि पहिला धक्का पहिल्या चेंडूवर गॉन. तर या खेळाडूने साऊथ आफ्रिकन फलंदाज हर्षल गिब्स याला पहिल्या चेंडूवर बाद केलं होतं. त्यानंतर आणखीन एक आठवण माझ्या डोळ्यासमोर आली. रमेश सदागोपन रमेश नावाचा खेळाडू होता. एक दिवस मॅच खेळत असताना वेस्ट इंडिज संघाविरुद्ध 6 सप्टेंबर 1999 साली त्यांनी निक्सन मॅकलिन या वेस्ट इंडिजच्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवर बाद केलं होतं. तसाच इथे आता या टुर्नामेंटचा पहिलाच बॉल टाकत असताना गोलंदाज योगेंद्र बाद करतोय निखिल या खेळाडूला. निखिल एक विस्फोटक खेळाडू आहे. पहिल्याच चेंडूवर त्याला गारद केल्यानंतर दबाव येऊ शकतोय फलंदाजी करणाऱ्या कोळी 11 कशळी संघावर. पुढचा बॉल फुल टॉस बॉल या चेंडूला उडवलाय. चेंडूशी मारेचे पार आर पार दमदार शानदार बहारदार हा आलाय षटकार. बॉल फॉरवर्ड स्कोअर लेग पट्ट्याबाहेर धाडला गेलाय. प्रेक्षक त्या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्या आवाक्यापासून हा चेंडू जाताना दिसलाय. पहिला चेंडूला सामोरे जात असताना फलंदाज नितीश आणि हा षटकार खेचलाय. 6 धावांनी संघाचं खातं उघडलंय, अकाउंट ओपन केलंय. याचाच अर्थ त्याने इशारा दिलाय प्रतिस्पर्धी संघाला की आमचा धावपळक येणाऱ्या 4 षटकांमध्ये आम्ही 50 पेक्षा जास्त धावपळकावर घेऊन जाणार आहोत. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत गुणलेखकाची मोठी जबाबदारी पार पाडताना आदरणीय सन्माननीय सुभाष धुमाळ सर. ऑलराऊंडर आहेत ते. कॉमेंट्री करतायत, गुणलेखन करतायत आणि पेशाने इंजिनियर हा त्यांचा पदभार. आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे असलेले आणखीन एक वत्मपूर्ण गुण म्हणजेच आपुलकी, मानवतेची भावना ही सुभाष धुमाळ सरांकडे आपण बघितलंय. नुकताच फलंदाजाने आडवा बॅटचा वापर करून चौकार ठोकलाय. या मिळत आहेत 4 धावा. कमॉन डीजे. फळकावर धावा लागल्या जातात. त्या 10 धावा 10 रन्स. पहिला धक्का लागल्यानंतर त्या धक्क्यामधून सावरणं फार कठीण असतं. आणि दोघांनी जी जबाबदारी घेतलेली आहे, मी संकटमोचक आहे, मी संघाचा हिरा आहे, मी संघाचा हितचिंतक आहे, हे दाखवत चांगली फलंदाजी करतायत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय योगेंद्र. त्याच्या कोट्यातील आता चौथा बॉल असेल. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. या चेंडूला ऑन साईडला मिड ऑन मध्ये वळवलाय. 1 धाव मिळाली. या एका धावेवर संतुष्ट होतोय, समाधानी होतोय. आणि आता चांगला लेंथ आणि लाईनने गोलंदाजी करताना दिसलाय हा गोलंदाज. कारण दबाव जरी असला तरी माझ्याकडे 6 चेंडू आहेत, माझ्याकडे बोटांची जादू आहे. ती बोटांची जादू मी चेंडू टाकताना दाखवत असतोय. गोलंदाज सज्ज. त्याच्या कोट्यातील आता 5वा बॉल. ऑन साईडला आपण बघतायत एक क्षेत्ररक्षकाला वाईड ऑफ लॉंग ऑन मध्ये तैनात केलं गेलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असल्या कारणानं एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये.
हो, अतिशय चांगला चेंडू आहे. गुडलेन स्पॉटवर पिच होतोय. फलंदाजाला आडव्या बॅटचा वापर करून या चेंडूला ऑन साईडला खेळायचं होतं. द्विधा स्थितीमध्ये हा फलंदाज जाताना दिसलाय. दरम्यान चेंडू त्याच्याकरता काही थांबला नाही आणि सरळ चेंडू निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 11 धावा कोळी 11 कशळी संघाच्या. पुढचा बॉल फुल टॉस बॉल इन द एअर. वॉट अ कॅच. 100. अतिशय चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन गॉन. अफलातून झेल त्यांनी टिपलाय. अशा रीतीने हे पहिले षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत कशळी या संघाच्या. त्या 2 गडी बाद 11. 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 11. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहुणे मंडळींना बघितलं होतं. या व्यासपीठावर आपण जयहिंद साहेबांना बघितलं होतं. आदरणीय सन्मान्य जयहिंद गायकवाड साहेबांना ज्यांनी या स्पर्धेकरता लागणाऱ्या 4 ट्रॉफीज पुरवल्यात. त्याचबरोबर खेळाडूंना मोटिवेट प्रेरित करण्याचं काम त्याने व्यासपीठावरून केलंय. पिंपळनेर गावातील एक लाडकं व्यक्तिमत्व अनमोल रत्न. आणि मी जर्स्या बघितल्या पिंपळनेर संघाच्या हिरव्या रंगाच्या जर्स्या. त्या जर्सीवर सुद्धा आदरणीय सन्मान्य जयहिंद गायकवाड साहेबांचं नाव मला दिसलंय. म्हणजेच कदाचित ते स्पॉन्सर असतील, हितचिंतक आहेत आणि त्या गावातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम ते करतायत. मॅचकडे रवाना होऊया. जितेश नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर आलाय. तो गोलंदाजी करेल. समोर उजव्या हाताचा फलंदाज नितेश करता. नितेश यांनी 1 षटकार 1 चौकाराच्या साह्याने 11 धावा बनवल्यात. 2 फलंदाज गोल्डन, 1 फलंदाज गोल्डन डकवर बाद झाला. दुसरा फलंदाज साहिल हा सिल्वर डकवर बाद झालाय. डक हा शब्द कुठून आणि केव्हा आला ही माहिती सुद्धा मी तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोचवेन. मागच्या मॅचमध्ये निच्चांक बघितला आपण प्रत्युत्तरादाखल आणि आठवण झाली झिम्बाब्वे वर्सेस श्रीलंका. 25 एप्रिल 2004 साली झालेल्या त्या एकदिवसीय मॅचमध्ये 35 धावसंख्येवर सर्व गडी बाद झिम्बाब्वे संघाचे झाले होते. आता ऑफ स्टंपर शफल झालाय. चेंडूला फॉरवर्ड स्क्वेअर लेगमध्ये खेळला जातोय. 1च धाव मिळेल. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. या एका धावेनिशी धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत त्या 12 धावा. सर्वच्या सर्व 12 धावा फलंदाज नितीश याच्या बॅटमधून आलाय. अतिशय चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल या मॅचमध्ये आणि विकेटवर उभं राहणं फार महत्त्वाचं आहे. जर खेळपट्टीवर उभे राहिलात तर धावा मिळतील. हो, हा चेंडू सुद्धा एक चांगला चेंडू पडलाय. गुडलेन स्पॉटवर उसळी घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. 1.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 12. पुढील होणारा मॅचमध्ये जय हनुमान खोनी विरुद्ध ब्राह्मणदेव भाटाळे दोन्ही संघाचे संघनायक. टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. काय चांगलं टॅप केलं या चेंडूला बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळेल उजव्या हाताचा फलंदाज निलेश याला आणि तो आपला आता अकाउंट ओपन करतोय. पुन्हा एकदा ऐका. जय हनुमान कोहली संघाचा संघनायक आणि ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा संघनायक टॉस बॉक्समध्ये टॉस करण्याकरता आपण येऊन थांबा. आणि खास करून ऑफिशियली अधिकृतरित्या तुम्ही आयोजकांची संपर्क साधा. आयोजन करते म्हणून आपण बघतायत आदरणीय सन्मान्य धनाजी पाटील मास या नावाने ज्यांना ओळखलं जातंय. ही एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळते. शॉर्ट बॉल पुल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक नव्हता. क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयास केला होता. हा झेल कदाचित त्याच्या हातामधून सुटलाय. मी पडेन, मी कोसळेन, मात्र धीर गमावणार नाही हे दाखवलं या क्षेत्ररक्षकाने. 1 धाव मिळाली. या एका धावेनिशी धावसंख्येत बदल. धावफलकावर धावा लागल्या जातात 2 बाद 14. कोळी 11 कशळी विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत. चौटा हिरवा मानकोळी घरच्या मैदानावर हा संघ खेळतोय. पुढचा बॉल खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडतोय म्हणजेच पॉपिंग क्रीजच्या बाहेर. पंचाने वाईड घोषित केलं या चेंडूला. अतिरिक्त धाव मिळत आहेत. नियंत्रण नाही. नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. तुमचे अँगल्स हे गोलंदाजी मार्गावर असताना व्यवस्थित फिरायला हवेत. इथे 4 चेंडू प्रभावी टाकलेत आणि 5वा चेंडू स्क्वेअर टाकला गोलंदाज जितेश यांनी. पुढचा बॉल
हो, सबमरीन डिलिव्हरी अकुटपाचा चेंडू होता, पडल्यानंतर खाली राहिलाय. फलंदाजाला बीट करून फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू गेलाय. एक धाव लेग बाईकच्या स्वरूपात. या एका धावेची धावसंख्या पोहोचली 16 वर. 16 रन्स. स्वर्गीय दगडूशेठ प्रतिष्ठान आणि जय हनुमान सारंगाव आयोजित आदरणीय सन्मान्य धनाजी पाटील यांच्या सहकार्याने पद्मावती चषक 2022 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही निहाळतायत यूट्यूबच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल पुल अँड पॉवरफुल. बिग बिग बिगी. 6 धावा. धावसंख्येत बदल झालाय. 2 षटकं समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर कोळी 11 कशळी संघाची धावसंख्या झाली 11च्या सरासरीने 22 धावा. 2 बाद 22. दोन्ही फलंदाज डकवर बाद झालेत. 17 जुलै 1866 साली प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड 7वा हा फलंदाज एक मॅचेस खेळत होता. क्लब क्रिकेटद्वारे मॅच खेळत असताना तो बाद झाला 0 या धावसंख्येवर. आणि त्याच्यात चालण्याची पद्धत बघितली एका पत्रकारांनी आणि दुसऱ्या दिवसात लगेचच त्या वृत्तपत्रामध्ये छापून आलं. बदकाचं अंड दाखवलं गेलं आणि डक हा उच्चार पहिल्यांदा आला. आणि तेव्हापासून डक हा शब्द या क्रिकेट विश्वामध्ये आपण बघतोय मित्रांनो. गोल्डन डक, प्लॅटिनम डक, डायमंड डक, सिल्वर डक हे शब्द आपण वारंवार वापरतोय. आता रॉयल डक सुद्धा. पुढचा बॉल स्मॅश केलाय अतिशय चांगल्या पद्धतीने. डिपिश पॉइंट पट्ट्या बाहेर. चेंडू सीमा रेषेपार. दर्जेदार आलाय हा चौकार. 4 धावा. हल्ला चढवताना दिसलाय आणि या 4 धावांची धावसंख्येत बदल. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 26 धावा. निलेश आता कुठे त्याचा जम बसलाय. कदाचित त्याला चेंडू आता फुटबॉल प्रमाणे दिसत असतील. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर केला. चेंडू हवेत आहे. 1 बाउन्स पुढे सरकताना चेंडू क्षेत्ररक्षकाला सुद्धा तुरी देतोय. क्षेत्ररक्षकाच्या हाताला तुरी देऊन गुंगारा देऊन चेंडू सटकलाय निसटलाय. हा आलाय चौकार. जसे पोलिसांच्या हाताना तुरी देऊन सटकतायत तसा हा चेंडू तुरी देऊन सटकलाय आणि 4 धावा मिळत आहेत या चेंडूवर. या 4 धावांची धावसंख्येत बदल झाला. धावफलकावर धावा लागला जातात 30 धावा. चौकारांचे हॅट्रिक करता आपण बघितलं तर महेश पाटील, भरत स्पोर्ट्स वळपाडा या फलंदाजाने एकमात्र फलंदाजाने चौकारांचे हॅट्रिक साधले. पुढचा बॉल ॲलिमेशन व्यवस्थित नव्हतं. चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने. 1 धाव मिळाली. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर कोळी 11 कशली संघाची धावसंख्या झाली आहे ती 31. 31. 2 बाद 31 धावा. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतायत आदरणीय सन्मान्य गणेश पाटील सरांना आणि स्क्वेअर लेग पंच म्हणून काम बघतायत निलेश पाटील. पुढचा बॉल आक्रमक पावित्र्य तर होता. स्वतःवर नियंत्रण नव्हतं. पददालित्य नव्हतं. फुटवर्क हे फार महत्त्वाचं आहे. लेग बाईकचा इशारा. या एका अतिरिक्त धावण्याची धावसंख्या पोहोचली 32 वर. 32. सर्व काही सध्याच्या स्थितीला बघितलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झाले. 2 गडी जरी बाद झाले तरी 10 पेक्षाही जास्त सरासरी अद्यावत केली आहे. पुढचा बॉल खाली राहतोय. काय चांगले चेंडू टाकले. आता व्हेरिएशन. आता बदल म्हटलं तर काळाची गरज आहे आणि चेंडूमध्ये बदल केलाय. बोटांची जादू दाखवलाय या मजबूत खेळाडूने. राज हीच ऑन द वे. फुल टॉस बॉल. ही चुकी केली होती. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने. नो चान्स फॉर द फिल्डर आणि नो बॉलचा इशारा. दॅट्स अ 4 रन्स. 4+1 एकूण 5 धावा. कमॉन डीजे. फ्रीट असेल. बिमर चेंडू असल्या कारणानं पंचाने नो बॉलचा इशारा दिला होता. फ्रीटचा इशारा.
इथे आता डोळे उघडे ठेवावे लागतील फलंदाजाला. पुन्हा बॅकफुटला गेला. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडूला ऑन साईडला काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळून काढलंय. एकच धाव. फ्री हिटचा जास्त फायदा होऊ शकला नाही. दरम्यान हे या षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना कोळी 11 कशळी संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 38 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम पद्मावती चषक 2022. आपण मॅचकडे लक्ष केंद्रित करूया. चालू असलेला मॅच कोळी 11 कशळी विरुद्ध तुम्ही निहाळतायत आणखीन एक बलाढ्य संघ. म्हणजे जर आपण विचार केला तर चौटा हिरवा मानकोळी ज्यांनी आतापर्यंत समाधानकारक कामगिरी केली नाही. समाधानकारक कामगिरी म्हणजे काय तर कमीत कमी धावसंख्येवर रोखणं. इथे तसं काय होईल काय. चौथं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय शिवम. शिवम नावाचे अनेक खेळाडू आपण बघितलं. शिवम दुबे 2018 साली ज्याच्यासोबत गप्पा मारण्याची संधी मला मिळाली होती ज्यावेळेस मी T20 क्रिकेटच्या सामन्यामध्ये धावतं समालोचन करत होतो. आणि आता मात्र हा शिवम गोलंदाजी मार्गावर आलाय आणि त्याला सामोरं जातोय निलेश. शॉर्ट बॉल हुक झाला या चेंडू. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही आणि परतावं लागतं या फलंदाजाला. विकेटचं पतन. आणखीन एक ब्रेक थ्रू. गॉन. करेल तर फळ मिळेल. कष्टाचं वाळवंट पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ कधीच मिळत नाही. चला पुढील संघाने तयारीमध्ये राहा. जय हनुमान खोनी संघाचा संघनायक आणि ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा संघनायक टॉस करण्याकरता आपण टॉस बॉक्सच्या दिशेने येऊन थांबा. नवीन फलंदाज कुणाल. ओ शॉर्ट बॉल बाउन्सर टाकलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप अँड दॅट्स अ वाईड. अतिरिक्त धावणीशी धावसंख्येत बदल झालाय. धाव फलकावर धावा लागला जात आहेत त्या 39 3 9. 3 गडी बाद. चौथं षटक प्रगतीपथावर. 1 गडी तर बाद केलं या चौथ्या षटकात. 3 गडी बाद. धावसंख्या 39. पुढचा बॉल. पुन्हा शॉर्ट बॉल आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. आता निरीक्षण व्यवस्थित केलंय आणि त्याच्यानंतर निर्णय गणेश पाटील सरांचा. दॅट्स वाईट. बॅक टू बॅक 2 चेंडू खराब टाकलेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत 3 गडी बाद 40 धावा. कोळी 11 कशळी संघाला आणखीन चांगल्या धावा घ्याव्या लागतील मजबूत संघाविरुद्ध. फुल टॉस करून या चेंडूला टोळावलाय. गोइंग गोइंग अँड गॉन. बिगी 6 धावा. शॉपिंग क्रीज म्हटलं तर ते तुमचं घर असतं. त्या घरामध्ये आपलं म्हणजेच घरामध्ये आपली वाटचाल कसायला हवी. वावर कसा असायला हवा तो वावर दाखवलाय. चांगला पॉपिंग क्रीजचा वापर केला. थोडासा खाली बसला होता फलंदाज आणि लोअर फुलटॉस चेंडू होता. या चेंडूला खेचून काढलं होतं ऑन साईडला फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात आणि 6 धावा प्राप्त केल्या. पुढचा बॉल. आता हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आहेत. आणखीन एक वाईडचा इशारा आलाय. अतिरिक्त धावणीचे धावसंख्येत बदल. धाव फलकावर धावा लागला जात आहेत 3 गडी बाद 47 47. 3 बाद 47 धावा. अजूनही या षटकांचा जर विचार केला तर अधिकृतरित्या चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग. आडवे बटचा वापर. आता चांगला चेंडू आहे कारण जर आपण विचार केला तर नवीन संकल्पना अस्तित्वात आल्यानंतर फलंदाजाला त्याचा फायदा होताना दिसत नाही. गोलंदाजांना त्याचा फायदा होतोय. रिच वाईडची संकल्पना. धाव संख्येत बदल नाही. धाव फलकावर धावा सध्याच्या स्थितीला आहेत 3 गडी बाद 47 धावा.
चालू असलेल्या मॅच मध्ये कशळी संघ फलंदाजी करतोय. पुढचा बॉल आता एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये ओव्हर पिच चेंडूला खेळून काढलंय. एक धाव मिळाली, दुसरी धाव सहजतेने पूर्ण होते. खराब थ्रो आणि 2 धावा पूर्ण. 2 धाब्यानिशी नितेश चांगला परफॉर्मन्स देतोय. धावसंख्या 49 वर पोहोचली. नितेश खेळतोय 10 चेंडूंमध्ये 27 धावसंख्येवर आणि कुणाल या खेळाडूला आपलं अजूनही खातं उघडायचं आहे. अजून अधिकृतरित्या 2 बॉल शिल्लक, 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल शिवम उंचपुरा खेळाडू आहे आणि ज्या वेळेस एखादा उंचपुरा गोलंदाज असतो त्या वेळेस त्याला अँगल्स, त्याचा हाताचा कोना फिरवण्याकरता मदत होत असते आणि चांगले चेंडू तो टाकू शकतोय. खरं तर अशा गोलंदाजाला जास्त संधी असते ब्रह्मास्त्राची. ब्रह्मास्त्र ते मारू शकतात, म्हणजेच यॉर्कर. शॉर्ट बॉल ठेवलाय, चेंडू हवेत आहे. स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक तैनात, तो कोणतीच चूक करत नाही. अचूक लक्ष केंद्रित करून अचूक झेल टिपलाय. विकेटचं पतन. हा लागलाय 4था धक्का. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावर धावा लागला जात आहेत. त्या 49 धावा. 49 फॉर आखणार नाही. शेवटपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी साथ दिली तशीच साथ इथे आयोजक धनाजी पाटील देतात. मास या नावाने ज्यांना ओळखलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून एक सुंदर आयोजन पद्मावती चषक 2022चं तुम्ही निहाळतायत. मॅच खेळ रवाना होऊया. 3 चेंडू आणि 3 षटका आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात त्या 49. शेवटचा बॉल असेल जय हनुमान खोनी विरुद्ध ब्राह्मणदेव भाटाळे या दोघांमध्ये होणारा पुढील मॅच. ओहो, सुंदररित्या स्मॅश केलंय. अंधी अप चेंडू सीमारेषे पार आणि हा लाय षटकार बिगी. आम्हाला थांबावं लागतंय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 55 धावा. कशळी संघाच्या माध्यमातून निलेश यांनी चांगली विस्फोटक खेळी सादर केली. 15 धावा बनवल्या 3 चौकाराच्या सहाय्याने. त्याच्यानंतर तुम्ही बघतायत आदरणीय सन्माननीय जॉली सरांना. जॉली सर सुद्धा आहेत. दुसऱ्या बाजूला रवी पाटील आहेत. वरिष्ठ मंडळींच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हा मॅच 4 षटकांचा असेल. छाप की काटा, जोरात बोला. काटा इथे आलाय छाप. प्रमुख अतिथी आमच्या या 2 खेळाडूंना शुभेच्छा देऊन व्यासपीठावर जातील. खेळाडूंना शुभेच्छांची गरज आहे सध्या. टॉस जिंकल्यात भावेश बामनदेव भाटाळे संघाचे संघनायक आहेत. निर्णय काय असेल? फिल्डिंग. शतरक्षण करताना 4 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचं आपलं ध्येय असेल आणि त्याकरता कोणते गोलंदाज या खेळपट्टीवर चांगले काम करतील?
कमीत कमी रनांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि बॉलर आहेत जितू प्रयाग. समोरच्या संघाविरुद्ध कधी लढला होतात? नाही. म्हणजेच पहिल्यांदा तुम्ही लढणार आहात. याचाच अर्थ कमीत कमी धावसंख्येवर रोखल्यानंतर तुमच्या संघामधून कोणते चांगले फलंदाज आहेत जे चांगले खेळ करतील? आहेत भरपूर. या इथे आल्यानंतर या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटते? खूप छान आयोजन आहे धनाजी पाटील साहेबांचं. तुम्हाला काय वाटतं? या ग्राउंडवर तर खेळण्याची मजाच असते आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. कर्णधार या मोठी जबाबदारीवर आहेत. कर्णधार पद भूषवताना तुम्ही संघाला कसं योगदान द्याल? मी 100% देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा भावेश. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत प्रमोद. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमच्याकडून काय निर्णय असता? फील्ड असते. तुमच्या मनाविरुद्ध सर्व चाले. फलंदाजी करताना सेमी 4 षटकांमध्ये किती धावा बनवाल आणि किती धावांचं लक्ष या मैदानावर एक सेफ लक्ष असेल सेमी 4 षटकात? 50+ लक्ष सेफ असेल. गोलंदाज म्हणून किती फिरकेपट्टू तुम्ही घेतलेत की वेगवान गोलंदाजांचा भरणा तुमच्या संघामध्ये जास्त आहे? दोन्ही आहेत. दोन्ही आहेत. म्हणजेच ते तुम्ही तुमची जी करामत आहे जे डावपेच आहे ते मैदानाच्या आतच दाखवणार. समोरच्या संघाविरुद्ध एक चांगला टफ मॅच पाहायला मिळेल. नक्कीच पाहायला मिळेल. तुम्हाला हे आयोजन कसं वाटलं पद्मावती चषकाचं? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनने आमच्यासोबत चर्चा केली त्या दोन्ही कॅप्टनला आम्ही शुभेच्छा देतो आहे. तर टॉस बॉक्समधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय तो ब्राह्मणदेव भाटाळे संघाच्या संघनायक भावेश याने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला आहे. फलंदाजी करता आमंत्रण दिलं जाते जय हनुमान खोणी संघाला. होणारा हा पुढील मॅच असेल. थेट तुम्हाला आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जातोय ज्या ठिकाणी सज्ज होतात आमचे साथी कॉमेंटेटर मिस्टर सुभाष धुमाळ, मॅन फ्रॉम गोरसई. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप गावण सर. जय हनुमान खोणी संघाचा संघनायक आपण आयोजक धनाजी पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर प्रथम फलंदाजी करताना कोळी 11 कशिले संघाने निर्धारित 4 षटकामध्ये आपल्या धावपलकावर धावा जोडलेल्या त्या 55 आणि 56 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे चौथा हिरवा मानकुले या संघासमोर. चांगली फलंदाजी निलेश आणि त्यानंतर नितेश याची पाहायला मिळाली होती. 55 धावांचं लक्ष कशिली संघाने आपल्या धावपलकावर निर्धारित 4 षटकामध्ये 55 धावा झळकवल्या. त्याने 56 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते मानकुले या संघासमोर. पाहूया मानकुले संघ आपल्या घरच्या मैदानावर या 56 लक्षाचा कशा प्रकारे पाठलाग करतोय. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला जय ब्राह्मणदेव भाटाले विपक्ष जय हनुमान खोणी या दोन संघामध्ये. मात्र तत्पूर्वी वळूया आपण कोळी आणि कशिले विपक्ष चौथा हिरवा मानकुले या सामन्याकडे. स्वर्गीय दगडूशेठ प्रतिष्ठान आणि जय हनुमान सारंगाव आयोजित पद्मावती चषक 2022 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेचे वन मॅन शो आदरणीय धनाजी पाटील मास यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहात ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम पद्मावती चषक 2022चं हे आयोजन. पहिला चेंडू स्लाइस केलेल्या चेंडूला पॉइंट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या क्षेत्ररक्षक जोपर्यंत डीपला चेंडू अडवतोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने मानकुली संघाचा अकाउंट ओपन होतोय आणि एका धावेने अकाउंट ओपन करतोय फलंदाज वैभव. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक शैलेश हाताळतोय कशिले या संघाकडून. यायला मात्र समोर चेंडूला भिरकॉन दिलेला आहे. लॉंग अट रिजन मधून सीमा पार हा चौकार. चौकार या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज रुपेश याच्या बॅट मधून. चौकारीने संघाची धावसंख्या वाढून झाली ती आपल्याकडे 5 धावा. 56चं लक्ष आणि 56 लक्षाचा पाठलाग करताना सेकंड इनिंगमध्ये चौथा हिरवा मानकुली संघाला आपल्या घरच्या मैदानावर फलंदाजी करताना पाहतोय.
यावेळी स्विंग अँड मिस सुरेख चेंडू गुडलेन स्पॉटवर चेंडू फेस झाला होता. निर्धाव चेंडू समाप्ती. चांगली वापसी चौकारानंतर करताना गोलंदाज शैलेश. यावेळी मात्र फुलटा चेंडू मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र झेलला कॅरी करू शकला नाही. जीवदान मिळतं फलंदाजाला मात्र जीवदान मिळवलं तर झेलबाच्या रूपाने मात्र धावची रूपाने फलंदाज बाद. यानंतरचे सेकंड राऊंडचे सर्व सामने हे 3 षटकांचे खेळले जातील. याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. केतन पाटील, रविकांत पाटील आणि केतन मुकादम यांचं आमच्या मंचावर आगमन झालेलं आहे. जॉनी माली साहेबांचं ते आगमन झालं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचा आनंद ते लुटत आहेत व्यासपीठावरून. यावेळी चेंडूला लॉप केलेला लॉफ्टेड फटका मात्र सरळ मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि दुसरा फलंदाज बाद होतोय चौथा युवराज मानकुले या संघाचा. दुसरा फलंदाज झेलबादच्या रूपाने बाद झालेला आहे. मानकुले संघाचे 2 फलंदाज बाद 2 फॅलमध्ये परतलेले आहेत. धावसंख्या धावपलकर स्थिर आहे. आपण पाहतोय ती 6 धावा, 56चं लक्ष्य आणि इथून बरोबर 50 धावांची आवश्यकता आहे चौथ्या युवराज मानकुले संघाला हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर सामना आपण पाहणार आहोत जय ब्राह्मणदेव भाटाले विपक्ष जय हनुमान खोनी या 2 संघामध्ये. आणि तो सामना 4 षटकाचा असणार आहे कारण तो सामना पहिल्या फेरीमधील असणार आहे. नवीन फलंदाज देवेन आलेला आहे. यावेळी अप्रतिम फटका खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडू निघून जाईल गॅप मध्ये सीमा पार हा चौकार. यानंतर सामना आपण जय हनुमान खोने विपक्ष ब्राह्मणदेव भाटाले या 2 संघामध्ये पाहणार आहोत. आणि पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालेला न्यू सिद्धनायक अंजूर विपक्ष यशवंत स्मृती रानाल या संघामध्ये. आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीमधील सामन्यांना सुरुवात होईल. आणि दुसऱ्या फेरीमधील सर्व सामने हे प्रत्येकी 3-3 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 10 धावा येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज निलेश येतोय. निलेशाने फलंदाजी करताना अप्रतिम फलंदाजी केली होती.
ज्याच्या बॅटमधून 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले नाही. एकूण 15 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी फलंदाजी करताना दिलं होतं. निलेश वेले मानकुली रोड इनकडून सज्ज होईल, तर सामना करेल फलंदाज देवेन. यावेळी मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये स्वतः एक्स्ट्रा चेंडू खाली आणि विकेटचं पतन. देवेन हा झेलबादच्या रूपाने बाद. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे चौथ्यावर मानकुले संघाचा देवेनच्या रूपाने. धावसंख्या अजूनही धावपलगड स्थिर आहे, ती 10 धावा. 46 धावांची अजूनही आवश्यकता आहे येणारे 17 चेंडूमध्ये. नवीन फलंदाज सनी येतोय. चौथ्यावर मानकुलीचं हे होम ग्राउंड आहे, मात्र होम ग्राउंडवर सत्व परीक्षा आपण पाहतोय मानकुले संघाच्या फलंदाजांचं. आणि त्याचं कारण कशिली संघाचं चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. सर्वप्रथम चांगली फलंदाजी या संघाने केली होती आणि त्यानंतर गोलंदाजही चांगली कामगिरी करताना. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. एक धाव तर पूर्ण केली जाते आणि एका धावेवरच फलंदाजांना समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली, ती धावपलगड 11 धावा. या अगोदरच न्यू एकरा पिंपळनेर बी संघाने आज 2 सामन्यामध्ये विजय संपादन केलेलं अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन पिंपळनेर बी संघाचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. 2 विजय या संघाने दिमागदार संपादन केलेले आहेत. यावेळी मात्र एक हलकासा अपील, मात्र इम्पॅक्ट एस्टेनच्या बाहेर आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चांगली गोलंदाज आपण पद गोलंदाज निलेशच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, तर फक्त 1 धाव खर्च केलेली आहे आणि 1 विकेट अगदी पहिल्याच चेंडूवर त्यांनी प्राप्त केलेलं आहे. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होता, वाईड गाडकर चेंडू होता. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न, निशाणा साधला जात नाही. मात्र तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावेने वाढून झाली, ती धावपलगड 12 धावा. आपण सामना पाहतोय कोलियन कैशिली विपक्ष चौथा विरोध मानकुली या 2 संघामध्ये. 56चं लक्ष आणि 56 लक्षाचा चौथा विरोध मानकुली संघ आपल्या घरच्या मैदानावर पाठला करताना. यावेळी ऑन साईडला स्क्वेअर लेग, फाईन लेग, लॉंग लेग रिझनकडे खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजचा वैभव याचा. मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकला नाही. उत्कृष्ट गोलंदाज, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग करताना निलेश गोलंदाज. यायला मात्र चेंडूला लॉब केलेला आहे. लॉब टेट फटका, हवाई फायर आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. अठरा धावा धावपलगड झलकल्या गेलेल्या आहेत आणि अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे चौथ्यावर मानकुली संघाला सामना जिंकण्यासाठी. आपण पाहत आहात सुरगे दगडूशेठ प्रतिष्ठान आणि जयहनुमान सारंग आयोजित वन मॅन शो धनाजी पाटील मास यांचा खास शो पद्मावती चषक 2022चं आयोजन. आणि या स्पर्धेचा हा दुसरा दिवस, अंतिम दिवसामधील दुपारच्या सत्रामधील सामना आपण पाहतोय
कोली 11 कशिले विपक्ष चौथा विराम मानकुले या दोन संघामध्ये 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर 18 धावप्रकार झाला केल्या गेलेल्या आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 2 षटकामध्ये अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे चौथा विराम मानकुले संघाला सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज नितेश आपण पाहतोय मात्र स्वेर चेंडू पहिला चेंडू हाताळताना पंचांचं वाईटचा षडतोय अव्वांतर धावाच्या रूपाने एका धावेने धावसंख्या वाढून झाली ते धावफलक 19 धावा. 12 चेंडू आणि 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणाऱ्या फलंदाजामध्ये हा हिटर जयेश माले याचा येणं बाकी आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये मात्र शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतील. एका धावेने मानकुली संघाची धावसंख्या वाढून झाली ते धावफलक 20 धावा. 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. यावेळी बीट होते इष्टरक्षक बीट झाला होता फलंदाज. पंचांचं वाईटचं शर्यत आहे 1+1 अशा प्रकारे 2 धावा इथे पूर्ण केले. आमचे सहकारी समालोचक प्रमोद सेडगे सरांकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद समालोचक प्रमोद सेडगे सर. आपलंही पद्मावती चषक 2022 हार्दिक स्वागत आहे. यावेळी समोर केलेलं आहे क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव पूर्ण करतील फलंदाजाने एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या सिंगलने मानकुले संघाची वाढून झाली ते धावफलकावर 23 धावा. तेहतीस धावांची अजूनही आवश्यकता आहे. धावसंख्या झालेली आहे ती 23. या षटकामधील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. तिसऱ्या पंचांची नक्कीच मागणी इथे केली जाते. आमचे सहकारी समालोचक प्रमोद सडगे सर व्हाईस ऑफ पालघर यांच्याकडून आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी आणि या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय मात्र क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय फलंदाज. 2 धाव पूर्ण करतात फलंदाज आणि या 2 धावेने मानकुली संघाची धावसंख्या वाढून झाले ते धावफलकावर 25 धावा. 56चं लक्ष्य आणि 56 लक्ष्याचा पाठलाग करताना चौथा हिरो मानकुली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत जय हनुमान खोनी विपक्ष जय ब्रह्मदेव भाटाले या 2 संघामध्ये. यावेळी वेगवान चेंडू होता. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. एक चिक्की रनसाठी ते पूर्ण केले जाते. चौथी धाव पूर्ण करतात फलंदाज आणि एका धावेने मानकुली संघाची धावसंख्या वाढेल 26 धावा. इथून अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. 8 चेंडूमध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे चौथ्या विरोधात मानकुली संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी सामना करेल फलंदाज सनी. यावेळी समोर केलेला आहे चेंडूला स्ट्रेट मिड ऑफ डीपला. एका धावेसाठी एका धावेशी अधिक नाही. एका धावेने संघाची धावसंख्या 27 वर पोहोचते. प्रत्येक चेंडूनंतर मात्र मानकुली संघासाठी आव्हान खडतर होतोय कारण खरं तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मात्र मोठे फटके बॅटमधून येताना पाहायला मिळत नाही. 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मोठा फटका आणि चेंडू जातोय या मिड विकेटच्या वरून सीमापार षटकार.
धन्यवाद लहू भोईर साहेब, आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि दरम्यान व्यासपीठावर आगमन होत आहे एकविरा मानकुले संघाचे अतिशय उत्कृष्ट टॅलेंटेड क्रिकेटर अजित भोईर यांचं. अजित भोईर, आपलं हे पद्मावती चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत आहे. एकविरा हवे दिवे अजित, सरपंच उपसरपंच चषकामध्ये एकविरा मानकुले संघाने विजय संपादन केला होता. निश्चितदिनाक अंजूर संघाला पराभूत करून आणि त्या संघाचे एक सदस्य अजित भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचंही या चषकामध्ये या स्पर्धेचे वन मॅन शो धनाजी पाटील मास यांच्या खास शोमध्ये हार्दिक स्वागत आहे. सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. एक धाव कव्हर रिझनमध्ये चेंडू टोलवून पूर्ण केलेले आहे. आता मात्र 5 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 5 चेंडूमध्ये चौथ्या मानकुले संघाला सामना जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. यावेळी जमिनीलगत हा चेंडू खेळलेला आहे स्टेट लॉंग ऑन रिझनमध्ये आणि 2 धावा इथे पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावीने संघाची धावसंख्या वाढून झालेली ते धावपैकी 36 धावा. चार चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 4 चेंडूमध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. यावेळी हुक केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून गेला असता असं वाटलं होतं, मात्र आपण पाहतोय या नशिबाची साथ मिळते ते फायनल एक रिझनमध्ये क्षेत्ररक्षकाला आणि फक्त एकच धाव. एका धावीने संघाची धावसंख्या 37. एकोणीस धावांची अजूनही आवश्यकता आहे. 3 चेंडूचा खेळ, 3 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. आणि यावेळी ऑन साईडला चेंडू टोलवलेला आहे, मात्र फक्त एकच धाव. एका धावीने काही साध्य होणार नाही. आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की कोलियन कशिली संघ विजयाकडे आगेकूच करताना, कारण शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये तब्बल 18 धावांची आवश्यकता आहे मानकुले संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी चेंडूला वेरकॉन दिलेला आहे. उंची जास्त, लांबी कमी आणि फलंदाज वैभव माली याची समाप्त होते खेळी. आता मात्र मिशन इज इम्पॉसिबल पराभवाच्या छायेत आपण चौथ्या मानकुले संघाला आपल्या होम ग्राउंडवर पाहतोय आणि विजेच्या उंबाट्यावर येऊन टेपलेला आहे तो कोळी कशिला हा संघ. यानंतर सामना आपण पाहणार होता जनमन कोणी विपक्ष जय ब्राह्मणदेव भाटाले या 2 संघामध्ये आणि तो पहिल्या फेरीमधील सेकंडला सामना असणार आहे. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे तो कोळी 11 कशिले या संघाने. अभिनंदन कोळी 11 कशिले अँड हार्ड लक